चला लवकर चला, उशीर होतोय. हो चला चला चला. तरी म्हंटल होतं की सकाळी लवकर जाऊया म्हणून, पण नाही. अगं मी तुला सकाळी उठवत होतो. हा म्हणजे माझ्यामुळे उशीर झाला का? असं कुठे म्हटलं मी तुझ्यामुळे उशीर झाला. चला चला. अरे देवा, काय झालं? टिकली नाही लावली. लक्ष कुठे असते रे तुझं मोहन? सांगायचं ना. राहिलं सांग, बघितलं नाही. सॉरी. हा हो. पडवळची भाजी केली. अरे वा 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 मोन्या, अरे स्वेटर नुसतंच दूर आहे. दादा कसले गोड दिसतात. काय कधी घेतला स्वेटर? नाही घेतला नाही, भानूनी दिला. भानून दिलं. हो. मदनला सांगायला पाहिजे. काय काय नाही, कुठं काय ते आठवलं. ते मदनला सांगायचं एक महत्वाचं, ते आठवलं. हा त्याला सांगून येतो, तुमचं चालू द्या. दादा मस्त आहे. भानूला किती काळजी वाटते तुमची. थंडी वाजू नये म्हणून स्वेटर दिलाय. वा, अशी मोलकरीण सगळ्यांना मिळू. निघूया. चला चला. दादा कुठे चाललाय? अंजे, असं विचारायचं नसतं का निघताना? देवळात चाललो, येतेस? नाही नको, काम आहेत घरची. तुमच्याकडे काय काम करायला भानू आहे, मग ती शांता कधी येते? नाही येत आमच्याकडे. चला निघू आता. हा चला दादा, येताना प्रसाद घेऊन या. चला. नाही एकदा तिचं होऊ दे मग. चला. झालं, जाऊ आता. थांबाले, देवळात चालले. तोरा असा की स्वित्झर्लंडलाच चालले. आई, हे आई. काय ग? मी आणि हे जरा देवळात जाऊन आलो. मी पण जाणार आहे बाहेर. अगं मन्याने सांगितलंय चौकात ना मेडिकल कॅम्प आहे. एक्सरे वगैरे फुकट आहे. अगं पण तुला काय झालंय? कशाला जातेस? एखाद दुसरे एक्सरे काढते, औषध फुकट आहेत, घेऊन येते. मनाला तेवढं समाधान ना. जा, तू काय ऐकणार नाहीस. हो काढा ना स्कूटर. चला. हो निघूया ना. चला चला. काय बहिणी, कुठे निघालात? देवळात. हो का? अरे वा. अरे मोहन, नवीन स्वेटर. अरे काय मस्त दिसतोय. हो ना. शोभा बहिणी, मोहनला नवीन स्वेटर मस्त दिसतोय ना. कधी घेतलात? ए सम्या, अरे शोभा वहिनी कधी काय देतात का मोन्याला? भानून गिफ्ट केलाय. भानूने? क्या बात है यार. भानूला विणकाम पण येतं? म्हणजे अरे काल आमच्याकडूनच तर लोकर घेऊन गेली. म्हणजे रात्रभरात विणला तरी स्वेटर? नाही विणला नाही. मग काय विकत आणला का? नाही नाही, विकत पण नाही आणला त्यांनी. भानूला मानलं पाहिजे, खरंच खूप गुणाची आहे. विणकाम घरकाम सगळ्यात माहीर आहे. बायको असावी तर अशी नाही. हो ना. ए सम्या, बघ जरा बघ. काय भानू मोलकरीण असून सुद्धा मोहण्यासाठी एवढं केलंय तिने. नाहीतर तू लग्नातून पळून गेला नसतास ना, तर हे स्वेटर आता तुझ्या अंगात असतं. नाही तर काय येडा. मोने वळ. काय वळ ना, असं वळ वळ. हे काय काय? हेल्मेट आहे, हेल्मेट. अरे हेल्मेट नाही ते. असं वळ, असं वळ ना. थांब. हे काय आहे? हे काय आहे? त्याच्यावर त्याच्यावर. हो काय? यम यम. वा. बघे बघ, भानुशी लग्न केलं असतंच ना तर तिकडे MM च्या ऐवजी SB असतं. SB म्हणजे? बरं झालं भानून तुझ्यासारख्या आड्यानं बरं लग्न नाही केलं. अरे SB म्हणजे समीर भानू. अरे पण ते MB पाहिजे ना. काय मदत? MB पाहिजे ना. म्हणजे भानूनं मोहनला गिफ्ट केलंय, मग ते मोहन भानू असं पाहिजे ना. राहुल्या, पण आपली भानू मोहण्याची खूप काळजी घेते ना. शोभा वहिनी,
तुम्ही आता नसला तरी काही फरक पडणार नाही मोन्याला. हो ना हो ना. काय हो ना हा? आणि काय म्हणाला तुम्ही मदन भाऊजी? अहो स्वेटर दिला म्हणून काय झालं? इतके दिवस आमच्या घरात राहते त्याचं काही नाही का? अगं शोभा, त्यांना तसं म्हणायचं नसेल. त्यांना कसं म्हणायचं ते मला शिकवू नका तुम्ही. हा बरं. स्कूटर काढा, चला निघूया. मालक, हो तुम्ही का विसरलात? भानू भानू भानू, तू चावी खाली टाकली कॅच करतो. टाक टाक. हा हा आम्ही आहोत ना. आम्ही आहोत काय? आम्ही आहोत. हा, क्रिकेट खेळताना साधा बॉल कॅच करता येत नाही तुला, चावी काय पकडणार तू? आणि राहुल तू बाजूला. तू काय नाजूक समजतो का मला? अरे समजतो काय आहेसच तू. हा, बघू ना मग आता कोण कॅच घेत. हा हा बघू ना. काय 1 मिनिट मध्ये आता हात टाकून कॅच घेतात. तुम्ही का विसरला होतात ना? अरे थँक्यू. बरं झालं माझी एक फेरी वाचली, नाही तर पुन्हा वर जावं लागलं असतं. मदन बघतोय ना, अरे ज्याच्यावर जीव असतो ना त्याची तेवढी काळजी करतात रे. शोभा वहिनींना तर फिकीर करायची गरजच नाही आता, सगळं भानू करते बोनचं. मी तू थांब का? काय रे, काय म्हणालास राहुल? हा? वहिनी मी कुठं काय बोललो का मी? नाही, मला वाटतं ना आता अंजेला सगळं सांगायला हवं आता. वहिनी नको ना काय. तुझं काय आहे? हा, कामं करायची नाहीये? आम्ही परत यायच्या, सगळं आवरून ठेव. चल निघ. वय वहिनी, अहो कुठे गेलेल्या? अगं गव्हाचं पीठ संपलंय, मग वाण्याकडे गेले होते. 15 किलो गव्हाची ऑर्डर देऊनच आले. अगं बाई, आपल्या नाक्यावरच्या वाण्याकडे? हा इथला. अहो तो फसवतो. हा, 15 किलो देतो म्हणतो आणि 11च देतो. तुम्ही मोजून घ्या बरं. हा आता आला ना गहू की पहिले मोजूनच घेते. हा. अगं पण माप तर नाहीये माझ्याकडे. तुझ्याकडे आहे का गं? नाही ना. शोभा वहिनींकडे असेल, त्यांच्याकडे बघते. अहो त्या देवळात गेल्यात. अरे देवा, आता त्या येईपर्यंत थांबावं लागेल. कशाला? भानू आहे ना, भानूला सगळं माहित असतं. भानू देईल तुम्हाला. शोभा वहिनींना कुठे काय माहित असतं. तेही खरंच आहे. शोभा वहिनी आणि किचनचा काय संबंध? म्हणजे आधी मोहन भाऊजी सगळं बघायचे आणि आता ही भानू आल्यापासून तीच सगळं बघते. त्यांना कुठे काय माहित असतं? मला तर वाटतं भानूच घरची मालकीण आहे. भानू आल्यापासून ना मोहन भाऊजींचा ताण खूप कमी झालाय नाही का गं? हा ते आहे. चल मी बघते कुठे येते. हो हो चल. चल. शोभा, प्रसाद आहे याच्यात, थोडा अंजलीला पण दे. तू जातोस का द्यायला? हा, मी गेलो असतो, उशीर होईल ना ऑफिसला जायला म्हणून. गेलं असतं. देते मी, जा कामावर. हा, तू पण घ्या थोडासा प्रसाद. कळलं, जा. हो जातो. मालक, हो. तुम्ही डबा विसरलात. अरे बापरे, थांबा, मी आलो वरती. नाही थांबा, मी आहे ते खाली. थांबा. आता येईल बघ कशी हरणासारखी धावत. त्या तीही करू शकतात. काय म्हणजे हरणासारखं. मालक हे घ्या डबा, तुम्ही नेहमी विसरता. अरे हो, थँक्यू. बरं झालं तिला तुम्ही, नाही तर परत वरती जाऊन आणायला लागला असता. अहो थँक्यू. थँक्यू काय, माझं कामच आहे ते. हो हो. आणि डबा पूर्ण संपवा. तुमची आवडती भाजी केलीये, थोडीशी तिखट झालीये, पण संगतीला ना मी तुम्हाला दही बी दिलेलं आहे. काय बी शिल्लक ठेवू नका, सगळं संपवा. हो संपवतो, सगळं संपवतो. दिलायस ना आता डबा? हा. खातील ते. हा, का जातेस कामावर भरवायला? नाही ते बुटीक मध्ये उभं गप्पा राहून बस. खा. जा हं? जा. चालेल. गेले मालक. आता काय झाली कामं तुझी सगळी करून? होय. हा, माईकडची कर्जा.
सांगितलेली कामं करायला नको, लुडबुड करायची सगळ्या कामामध्ये. एक ना धड फारावरची. मला सांगितलेली कामं करायची नाही, सगळ्या कामामध्ये नुसती लुडबुड लुडबुड. हे केलं ते केलं, एक दिवस डबा नसता नेला आता काय फरक पडला असता, पण नाही, ऐकायचं नाही. आता सांगतोय मला नाही दिला, हे नाही दिलं. शोभे, अगं भांड्यांवरती कशाला राग काढतेस बाई? हा, बघितलंस ना सकाळी सगळेजण कसं भानूचं कौतुक करत होते. हे शोभे, हे असंच चालू राहिलं ना तर आपल्याला संन्यास घेऊन हिमालयातच जावं लागेल. ऐकतेस ना मी काय बोलते? ए, कुठं लक्ष आहे? शोभे, कसला विचार करतेस? भानूचा. काय? भानूचा? अरे वा, गेले 4 महिने. किती सांग? 4 महिने. मी घसा फोडून फोडून तुला सांगितलं, पण ऐकलं नाहीस ना माझं. तर म्हणजे आतापर्यंत ना तू तिला हात धरून चाळीच्या बाहेर काढायला पाहिजे होतस. बाहेर काढायला पाहिजे होतं. तुझा तुझे ते फुकटचे एक्सरे काढ जा. मी कधीच आले आणि डॉक्टरनी काय सांगितलं माहितीये? मला काही झालेलं नाही, मी ठणठणीत आहे. हो ना, मग इथे कशाला आलीस? ऐक बाई, विसरलेस मी. अगं तुला आठवण करून द्यायला आले. तू म्हणाली होतीस ना तुला ते रेशन कार्ड काय तर नवीन काढायचंय. हो, या गडबडीमध्ये ना विसरूनच गेले. काय काय कागदपत्र लागतात का त्याला? मला काय माहिती, तुझ्याकडे काय काय असेल ना ते सगळं घे. आहे ग सगळं, थांब जा. आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे आणि वोटिंग कार्ड पण आहे. मॅरेज सर्टिफिकेट नाही ना लागत? ए बाई, मला माहिती नाही. तुझ्याकडे आहे ना, घेऊन चल. ठेवले. कुठे आता शोधत बसू नकोस ना, चल ना, नाही तर ते दुपारी बंद होऊन जाईल ना. ताई, काय शोधताय तुम्ही? मॅरेज सर्टिफिकेट सापडत नाही. एवढंच ना, थांबा मी देते. ठीक आहे. यात नाहीये ग. अहो, यातच आहे, बघा तर. वा, छान आहे. बघ, मला काहीच कळत नाही आता, घरीच आहे का तुझे? नुसते नवऱ्यावर नाही, संबंध घरादारावर हिचा ताबा. लक्ष नाही ग बाई तुझा संसारावर. इतकं तुला सांगून त्याचा काही उपयोग झाला नाही. भानू, ए भानू. हा, ए, काय भानूच्या नावाने ठणाना चाललाय? काय पाहिजे? भानू, अगं मला मापट हवं होतं. हा थांबा देते. थांब. माधुरी, तिला काय विचारतेस तू? मला विचार ना काय हवं ते. मी मालकीण आहे घराची. अहो, तिला कसं सगळं माहिती असतं ना, म्हणून मी डायरेक्ट तिलाच विचारलं. अच्छा, म्हणजे तिला सगळं माहित असतं आणि मला काही माहित नाही असं म्हणायचं ना तुला? एक विसरू नकोस, हे घर माझं आहे. या घरात ठेवलेल्या सगळ्या गोष्टी मला माहित आहे. मापटा हवंय ना? थांब देते. सोबत आहे, पोट्याच्या खाली आहे. माहिती आहे मला, लिस्ट ठेवते तिथे. तिकडे नाही, बाजूला. नाही नाही, तिकडे नाही, त्याच्या बाजूच्या बाजूच्या. इथे कोण ठेवलं? तिकडेच असतं.
बघा, मी म्हणाले होते की नाही, भानूला घरातली अगदी खडानखडा माहिती असते. अगदी स्वतःचं घर असल्यासारखे सांभाळते या घराला. अगदी गुणाची आपली भानू. ए गुणाची चल निघ. मापट द्यायचं नाही मला. अहो पण आता तर देत होतात ना. माझी मर्जी, नाही द्यायचंय. निघ. ताई एवढं कशाला चिडताय? द्यायचं ना त्यांना मापट. तू कोण मला सांगणारी? कोण समजतेस तू स्वतःला? भानू. हे बघ भानू, मी अजिबात आता मस्करीच्या मूड मध्ये नाहीये. शोभे, हिला आत्ताच समज दे. हा, चाळीतल्या सगळ्या लोकांनी हिला डोक्यावर घेतलेलं आहे. हे आपल्या डोक्यावर बसेल. आई ये इकडे. अगं पण इथे बस. अजिबात मध्ये मध्ये बोलायचं नाही, मी बोलतेय. भानू, का माझ्या आणि मोहनच्या मध्ये मध्ये करतेस? अहो मोलकरीण आहे ना मी तुमची. हो, पण एवढं का करतेस? अहो माझं कामच आहे ते. आता मी काम नाही केलं तर तुम्हीच ओरडाल मला. मोहनची एवढी काळजी का घेतेस? माझे मालक आहेत ते, मला पगार देतात. आता त्यांची काळजी नाही का करायची? मग मला पगार कोण देणार? एक दिवस डबा नसता खाल्ला तर काही बिघडलं असतं का? अहो डबा भरून ठेवला होता आणि मालक खाली आले होते ना, म्हणून मी दिला. आणि नाही आले असते तर मी ऑफिसला जाऊन दिला असता त्यांना डबा. मला त्यांचं ऑफिस माहितीये. सगळं माहितीये तुला ना? होय सगळं. होय. मोहनकडे शर्ट पॅन्ट किती आहे? 7 शर्ट आणि 4 पॅन्ट. यात काय मोठस, रोज त्याचे कपडे धुते, माहिती असणारच ना. शोभे, असं विचार चांगला आणि अवघड. आमचं लग्न कुठे झालं? खाली चौकात मोठा मंडप बांधला होता. मी लग्नामध्ये कोणत्या रंगाची साडी नेसली होती? निळी साडी आणि मालकाने सफारी घातली होती. मोहने कोणत्या कॉलेजला होता? मालक कॉलेजला नाही गेले, त्यांनी डिप्लोमा केला टेलरिंगचा. आणि ना खरं त्यांना ना टीचर व्हायचं होतं, पण त्यांना होता नाही आलं, कारण घरी परिस्थिती नव्हती ना तशी. मग त्यांनी टेलरिंग मध्ये डिप्लोमा केला आणि मग ते मास्टर झाले टेलरिंगचे. आणि ते एकदा पिकनिकला गेले होते मित्रांबरोबर. त्यांचा एक मित्र बुडता बुडता वाचला. बघितलंस, मास्टरने हिला सगळं सांगितलंय. लग्नाच्या आधीच सुद्धा हिला माहितीये. तुला काय माहितीये लग्नाच्या आधीच? नाही ना, तुला सांगितलंच नाही. बघ, तुम्ही मालकांना कधी विचारलंच नाही, मग का सांगतील ते तुम्हाला? भानू, तुझा आगाऊपणा जास्त वाढत चाललाय. उलट उत्तर देतेस. बोट धरायला दिला तर हात धरायला जातेस. यापुढे तू मला माझ्या घरात नकोयस. निघ इथून. निघ इथून. आणि हे भानू, लक्षात ठेव, हे घर माझं आणि माझंच राहणार, कळलं ना? यापुढे माझ्या घरात पाऊल टाकलंस तर याद राख. ऐकायला येत नाही तुला? चल, चालते हो इथून. हा, माहिती आहे घर तुमचं आहे, पण हा वरंडा समद्यांचा आहे ना, मी इथं उभं राहू शकते. हो का? मग माझ्या दरवाजा समोर उभी राहायचं नाही. चल निघ तिकडे. निघ. ए, चल लांब लांब. शिटी वाजवू नकोस. हा, तुझ्या शिटी वाजवण्याचा त्रास होतोय मला. लांब जा. शुभे, बघितलीस ना, तुंब जळला पण पीळ गेला नाही अजून. कसं उद्धटपणे वागते बघ. भानू, तू काळजी करू नको. तुला वाटलं तू एकटी पडलीस, पण नाही, असं नाहीये. आम्ही तुझ्या सोबत आहोत. हा, वाटलंच तर माझ्या घरी ये कामाला. तसंही तू पगार कुठे जास्त घेतेस. जा जा जा, अंजीच्या घरी जा. हा चल.
चहा चपाती खाऊ. नाही, मी इथंच थांबणार. जोपर्यंत मला मालक सांगत नाही ना जायला, तोपर्यंत मी इथंच थांबणार. मी कुठे बी नाही जाणार. बघू ना घरची कामं कोण करतंय ते.